रोहनराव, मला माहिती आहे आता आपल्या घरांमध्ये पूर्वीचे संबंध राहिले नाही, पण चूक कोण बरोबर कोण हे आपण समजून घेऊच शकत नाही कधी. या सगळ्यात मला एकाच गोष्टीची खंत वाटते. तुमच्या लग्नाच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे मी तुम्हाला तुमचा सासरा या नात्याने दोन गोष्टी हक्काने सांगू शकणार नाही. पण आता एका मुलीचा बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या मोहरला जपा. नाही तशी ती समजूतदार आहे. नाही म्हणजे ती किती समजूतदार असली तरी वयाने आणि अनुभवाने लहानच आहे. त्यामुळे अनावधानाने तिच्या हातून चुका होऊ शकतात. तिला समजून एकदा का तिला गोष्ट समजून सांगितली ना की ती चूक ती पुन्हा कधीच नाही खरंच. सध्या तर बिचारीची बस धावपळ होत असेल. नाही म्हणजे सुलेखा वहिनींचं करावं लागतंय याची तक्रार करत नाहीये मी. हो वहिनींबरोबर तिला पल्लवीचं सुद्धा बघावं लागतंय ना. जमीची बाजू फक्त एकच आहे. पल्लवी सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर बिचारीची काय धावपळ झाली असती देवाच ठाऊक. काय पल्लवी सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? हो. कधीपासून? महिनाभर झाला असेल. पण काका ही गोष्ट नाही म्हणजे मोहर मी मुद्दामून सांगायचं टाळलं असेल हो तुम्हाला. काय आहे सध्याची परिस्थिती बघता म्हणून जे काही घडलं त्यात मोहरची अजिबात चूक नाहीये. तिने सांगायचं टाळलं असेल ना तुम्हाला. तिची खरंच अभिजित तुम्ही त्यांना समजावा यात मोहरची खरंच काही चूक नाहीये. मोहरचा काहीच स्वार्थ नाहीये त्यात. तुम्हाला कळतं ना. हो काका तुम्ही शांत राहा. या विषयात मी बोलणं खरं तर योग्य नाही पण तरी मी बोलतो रोहनशी. तेव्हा माझ्या हातून फार मोठी चूक तर नाही ना घडली. मला बाकी कशाचीच नाही. माझ्या मोहरची काळजी आहे. तिला या सगळ्याची झळ बसू देऊ नकोस तेव्हा. वहिनींबरोबर तिला पल्लवीचं सुद्धा बघावं लागतं ना. जमीची बाजू फक्त एकच आहे. पल्लवी सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. महिनाभर झाला असेल. मी काहीतरी विचारतोय तुला. आजोबा एका आजोबांना रिक्षा सापडत नव्हती म्हणून त्यांना जरा मदत करायला. तू समाजकार्यच कर. मी आणू लगेच जाऊन आणते. आलेच मी. अगं तू नको जाऊस. तुला इथले रस्ते माहिती नाही येत एकतर आणि जवळच्या केमिस्टकडे मिळालं तर ठीक आहे नाहीतर लांब जावं लागेल. मी असं करतो शिखाला सांगतो आणायला. ती बाहेर गेली तर आणेल. हो शिखावांचं ना कशाला त्यांना कशाला उगाच त्रास हो. आणि त्यांना जायचं नसेल बाहेर तर त्यांचं काही नक्की नसतं तसंही. त्यापेक्षा मी जाते ना. जाऊन येते मी पटकन. त्यापेक्षा मी अभिजितला सांगतो ना ऑफिसमधून येताना आणायला. त्यांना किती कामं असतात हो. उगाच त्यांच्या कामाच्या व्यापात विसरले तर ते. त्यापेक्षा मी जाऊन आणते. खरंच मला तर मुंबईचे रस्ते सुद्धा माहिती झाले. जाऊ मी काय विचारते तुला एवढा वेळ कसा लागला? औषध नाही मिळालं मला इथे जवळच्या दुकानात म्हणून मी जरा पुढे गेले औषध शोधायला. परत येताना रस्ताच सापडेना म्हणून उशीर झाला थोडा.
मोहन प्लीज माझं ऐकून घे, शांत राहा. अभि मला काही ऐकायचं नाही, मला जाऊ दे please. मोहन हे बघ तुझी चिडचिड होतीये, स्वाभाविक आहे, मला मान्य आहे. पण राग व्यक्त करायची ही जागा नाही आणि ही वेळही नाही. हे बघ चिडचिड करणं आपला शहाणपणाचा ठरणार नाहीये. तू एक काम कर ना, तू घरी जा, मी इकडचं सगळं मॅनेज करतो. ओके? आणि घरी जाऊन कुठला इश्यू क्रिएट करू नको प्लीज. अभि शांत राहा म्हणणं खूप सोपं असतं. मला सांग, एवढं सगळं घडल्यानंतर मी शांत राहू शकतो का? अरे मोहनने माझ्याशी असं वागायचं, एवढा मोठा विश्वासघात माझा. अभि मी मूर्ख आहे का रे? मी आता मला ना खात्री पटली की मी खरंच मूर्ख आहे. अरे किती वेळा समजून घ्यायचं या मुलीला? दर वेळेला नवीन प्रॉब्लेम झाले की कारण तयार. हे सगळं डोक्यावरून पाणी आता माझ्या. बस मला नाही सहन होत आहे. मोहन हे बघ, तू घरी जाऊन मोहरशी या विषयावर बोलू नकोस किंवा तिला जाब विचारू नको असं नाही म्हणणं माझं. आत्ता नाही, ही वेळ नाहीये. नाही, आजच्या आज या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मला लावलाच पाहिजे. रोहन बरोबर बोलताय तुम्ही मावशी. मी आजच यांना खरं काय ते सांगून टाकेन आणि याचा जो काही परिणाम होईल ना तो भोगायला मी तयार आहे.